पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहो तमसो भवतो ज्ञानमेव च। हा 17वा श्लोक आहे। सत्वगुणातच ज्ञान उत्पन्न होतं आणि स्थिर राहतं। रजगुणामध्ये लोभ उत्पन्न होतो आणि तो लोभ पुन्हा रजगुणाची वृद्धी करतो। त्याचप्रमाणे तमगुणामध्ये प्रमाद आणि मोह हे काय आहे, दोन्ही गोष्टी गुंतून टाकणारे आहेत। अधिकाधिक आपल्याकडून काय आहे की कर्म अशी करून घेतात ते निषिद्ध कर्म आहेत। काही गोष्टी अशा आहेत की त्या अर्थशून्यतेनं करायचं म्हणजे प्रमाद, आणि किती असलं तरी आणखीन आहे पाहिजे पाहिजे असं वाटत राहणं हा मोह, हे तमगुणाचं आहे। तमगुण त्यामुळं या दोन गोष्टी ठेवल्या की त्याच्यातून अज्ञानाचीच वाढ होत राहते आणि ते जी व्यक्ती आहे तमगुण असणारी ते अज्ञानातून बाहेर पडत नाही। म्हणून बा अर्जुना एत सत्वची हेतू ज्ञाना जैसा का दिनमाना सूर्य हा पै। आता एक असं आहे की म्हणून बा अर्जुना, आता जसं अलीकडे आहे की जे काही उच्च पदस्थ व्यक्ती असतात किंवा ज्यांच्या ठिकाणी आदरणीय आहेत त्यांना जी म्हणायचं सवय, म्हणजे त्याचं नाव आणि त्याच्या पुढं जी लावलं जातं। जसं राम असलं तर रामजी, श्याम असलं तर श्यामजी, हे जे काही आहे जी लावलं म्हणजे ते व्यक्ती आदरणीय आणि श्रेष्ठ ठरते, कशानं तर मानानं। त्याचप्रमाणे अगोदरच्या बोलीभाषेमध्ये बा लावण्याची पद्धत होते। शिवबा, रावबा अशी जी नावं त्यावेळेस होते त्या पद्धतीनं माऊलीने इथं म्हणून बा अर्जुना, बा हे अर्जुनाला आपलं काय आहे की मानानं मोठेपणा दिला की सत्वगुणच ज्ञानाचं कारण आहे। सत्वगुण असल्याशिवाय ज्ञान उत्पन्न होत नाही आणि झालेलं ज्ञान आपल्या ठिकाणी टिकत नाही। आता हे ज्ञान म्हणजे कोणतं तर आत्मज्ञान किंवा अध्यात्मज्ञान, हे दोन्ही एकार्थवाचे शब्द आहेत। आणि परमात्मा सर्व व्यापक आहे असा जर काही असेल तर त्याला ब्रह्मज्ञान म्हणायचं। या सगळ्याला कारण कोण आहे तर सत्वगुण आहे। सत्वगुण जिथं असतो तिथंच फक्त ज्ञान धारणा निर्माण होते किंवा उत्पन्न होतं आणि टिकतं। ज्ञान टिकण्याकरता सत्वगुणाची गरज आहे। जैसा का दिनमाना सूर्य हा पै, जसं आजचा दिवस उद्याचा दिवस आपण असे दिवस मोजतो पण सूर्यच त्याला मुख्य कारण आहे। आपल्याकडं जे मोजलं जातं ते वाराचे दिवस, किती दिवसानं आपण पुन्हा भेटणार म्हणले 4 दिवसानं, मग 4 दिवस कोणते ते वाराचे दिवस मोजतो। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी 4था दिवस। हे वार कशाने निर्माण झाले तर सूर्याच्या असण्यानं। सूर्य आहे आणि त्याप्रमाणे सूर्याच्या असण्यानं त्या वाराला आता रात्र जरी झाली तर पूर्ण 24 तासाला आपण काय तो दिवस समजतो, असं मोजत जातो। म्हणजेच सूर्य हा संपूर्ण दिवस मोजण्याकरता जसा कारण आहे तसंच सत्वगुण हेच ज्ञानाला कारण आहे। आणि तैसेची हे जाण लोभासी रज कारण आपले विस्मरण अद्वैता जेवी। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक जो काही मनुष्य आहे हा लोभीच आहे।
त्याच्या ठिकाणी लोभ आहे. आणि लोभ का आहे तर त्या ठिकाणी रजोगुण आहे म्हणून. रजोगुण हा लोभास कारण आहे. रजोगुण काय करतो तर जे जे काही असेल त्याचा लोभ निर्माण करतो. जसं एखादं काय आहे की कुठं काही साप पडलेलं असलं आणि उगाच एखाद्या व्यक्तीने विचारलं की अहो हे कोणाचं पडलं आहे, हे कोणाचं पडलं आहे त्यांनी घ्या, तर नसणारे सुद्धा म्हणतात आमचं आहे आमचं आहे. कशामुळं तर तो लोभ आहे. आणि लोभानं मग त्यांनी जर विचारलं आहे मग हे काय काय सांगा, यात काय होतं सांगा, सगळं कुठं सांगता येतं मग. म्हणजेच काय झालं की लोभानं ते माझं म्हणायला तयार होतो. हा एक प्रकारे हा लोभ आपल्याला कारण कोणामुळे तर रजोगुणामुळं. सगळ्यात जर मोठी हानी कोणती केली असेल तर देहभावाचा वाढ त्या ठिकाणी होते. आणि देहभाव जागा झाला की द्वैत आलं. मग आपल्या ठिकाणी जे परमात्मा स्वरूप आहे ह्या स्वरूपाचं भान कुठे. अर्थात मोह निर्माण होण्याकरता किंवा लोभ निर्माण होण्याकरता जसं रजोगुण आहे तर रजोगुणाच्या पाठीमागं सुद्धा अज्ञानच आहे. अज्ञान आपल्या स्वस्वरूपाचं भान होऊ देत नाही. रजोगुण स्वस्वरूपाचं भान होऊ देत नाही. मग शांत बसू देत नाही. तर मग काय करतो, बाहेरचं जे असेल त्याचा लोभ धारण करतो. जसं सांगतात की स्वरूपी अज्ञान दृश्य सत्यकल्पी वर्ते नामरूपी निरंतर. आता इथलं अज्ञान झाल्यामुळं बाहेरच्या दृश्याला सत्य ठरवलं आणि त्यांचे जे काय असेल नाम आणि रूप त्याच्याशी संबंध आला. मग ते जे जे काही त्याच्या ठिकाणी आहे त्याची मालकी धारण करायची, वाढ करायची, आपलाच पसारा वाढवायचा. हे सगळं रजोगुणातून आलं. मोह अज्ञान प्रमदा, मोह अज्ञान प्रमादा यया मैळेया दोषवृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, काही एक गोष्टी शास्त्र मांडतं. पहिलं जे काय होतं सत्वगुण, तो सत्वगुण आत्ता काय करतोय, ज्ञानप्राप्तीसाठी जातो आहे. मग ज्ञान का बरं, कारण आपलीच वस्तू आपल्याला कळत नाही. आपली वस्तू आपल्या जवळ असूनसुद्धा आपल्याला त्याचा पत्ता नाही. याचाच अर्थ त्यावर आवरण आहे. मग फक्त सत्वगुणात आवरण दोष आहे तर रजोगुणात विक्षेप दोष आहे. विक्षेप म्हणजे काय की जे आहे ज्याच्याकडं लक्ष जायला पाहिजे तिकडून दुसरीकडे लक्ष जाणं म्हणजे विक्षेप. रजोगुण आमचं दुसरीकडे लक्ष पाठवतो. जे जे काही असेल ते सगळं गोळा करायचं. पण सगळं जे काही आपण गोळा करतो, ज्याचा लोभ धारण करतो, हे सगळं कसं आहे तर माईक आहे. हे कुठं रजोगुण समजून देतो. फक्त लोभाने हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे एवढंच त्याच्या ठिकाणी राहत असल्यामुळं ते दोघं तसेच. तर इथं मात्र काय तमोगुणाची माहिती सांगितली. तमोगुणात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर घन अज्ञान आहे. त्याच्या ठिकाणी सुद्धा मोह आहे. आणि तो प्राप्त करण्याकरता अगदी एवढी वस्तूसुद्धा मलाच पाहिजे अशा तऱ्हेचं काय आहे की समजा काय असेल, दोघंजणच आहेत आणि वस्तू तर 3 आहेत. मग दोघा जणांनी 3 वस्तू कशा घ्यायच्या. मग तो म्हणतो एखाद्याला जास्त 2 देऊ, म्हणजे एखाद्याने थोडीशी 2 घ्यायच्या, एकाने 1 घ्यायचं. तमोगुणी म्हणतो असं नाही चालणार, जसं असेल तसं. मग 1 तुझी 1 माझी. आणि बा अरे 1 राहिली त्याला काय करतो, म्हणजे अर्धी कर. ते कोणती वस्तू अर्धी करण्यासारखी नसेल तरी हा अर्धी कर, पण ते तसंच झालं पाहिजे. असं का तर अज्ञानानं त्याच्या ठिकाणी मोह जास्त आहे आणि प्रमाद म्हणजेच आपण काय करतो हे त्याला समजत नाही. अर्थशून्य वागणं, कोणतंही त्याला काय असेल त्या क्रियेपाठीमागं काय आहे, आपला फायदा नसेल तर नसेल, त्याचाही होऊ द्यायचा नाही. हा जो काही तमगुणाचा भाग आहे तो त्या ठिकाणी आहे. आणि मग हे सगळे जे आहेत त्याच्या ठिकाणी सगळ्यात जास्त आता जर काही असेल तर मलदोष आहे. अगोदर आपण काय पाहिलं, आवरण दोष आहे. विक्षेपाच्या रजगुणाच्या ठिकाणी विक्षेप दोष आहे आणि तमगुणाच्या ठिकाणी मलदोष आहे.
तो अधिकाधिकच त्या ठिकाणी अज्ञानाची वाढ करतो. ऐसे विचाराचा डोळा, तिन्ही गुण हे वेगवेगळा, दाविले जैसा आवळा तळ हातीचा. आता या सगळ्या गोष्टी आपल्यापुढं मांडल्या. एकंदरीत कुणी मनुष्य झाला तर त्याच्या अंतःकरणात कोणता ना कोणता गुण राहणारच आहे. पण जर सत्वगुण त्या ठिकाणी असेल तर विचार येईल. म्हणून विचाराच्या डोळ्यानं जर पाहत गेला तर तुला ह्या तिन्ही गुणाचं जे काही वेगवेगळेपण आहे, तिन्ही गुणाच्या ठिकाणी असलेले आपले आपले जे काही स्वशक्तीचे भाव आहेत हे तुला दाखवलेत. हे कशाने दिसल? एरवी नाही ओळखू येणार. विचाराचा डोळा म्हणजेच मग समोर असलेली व्यक्ती काय आहे, ही लोभी असेल तर रजगुणी, हे काही असू द्या पण त्याच्यावर मोह असेल तर तमगुणी, आणि काही नाही विचार करण्याच्या ह्याच्यामध्ये त्यागभावसुद्धा स्वीकारायला तयार आहे तर सत्वगुणी. पण ह्या व्यक्तीची ओळख करायची झाली, समोरची व्यक्ती तुम्हाला परीक्षा करायची झाली तर विचाराच्या डोळ्यानं करावी लागेल. हे तुझ्या ठिकाणी असलं म्हणजे मग या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या समजून सांगितल्यात त्या तुला समजल्या किंवा तुला समजून घ्यायच्या असल्या तर कसं करावं लागेल? तर हातात आवळा घेतल्यावर जसं तो चहूबाजूनी पाहता येतो, इकडून इकडून कोणीकडेही पहा, कारण वस्तू हातात आहे ना. हातातली वस्तू कोणत्या अंगाने पाहिली तर पाहता येते. तसं विचाराचा डोळा असला तर तुला तिन्ही गुणामध्ये वेगवेगळेपण कसं आहे आणि त्या गुणाची व्यक्ती कशी असते हे तुझ्या पुढे कळेल. तव रजतमे दोन्ही देखिली प्रौढपतनी, सत्वा वाचोनी नानी ज्ञानाकडे. आता सत्वगुणात जसं ज्ञान सांगितलं तसं सत्वगुणाचं ज्ञान आणखीन काय काम करतं? तर आपल्याजवळ जर काही अगोदरचं रजगुण असेल किंवा तमगुण असेल आणि तिथंच जर सत्वाचा अंश जागा झाला, सत्व त्या ठिकाणी आलं आणि सत्वाने थोडासा विचार जागा झाला तर त्या विचाराच्या शक्तीवर आपण रजगुणाचं आणि तमगुणाचं हनन करू शकतो, त्यांना बाजूला काढू शकतो, त्यांचं पतन करू शकतो. म्हणजेच ती व्यक्ती रजगुणी असेल किंवा तमगुणी असेल पण सत्वगुणाचा थोडा जरी विचार, थोडीसे त्या अंतःकरणात प्रवेश झाला आणि त्या अंतःकरणानं सत्वगुणाला काही काळ का होईना धारण केलं की मग हे दोन गुण बाजूला जातात. म्हणूनच हे दोन गुण बाजूला जाण्याकरता सत्वगुण आपल्याजवळ पाहिजे. आणि असा कसा सत्वगुण येईल? म्हणून संत संगती पाहिजे. मग अशा तऱ्हेचं झालं की सत्वात जसं ज्ञान आहे तसं संताच्या जवळ सत्व आहे. म्हणजे संतमुळं सत्वगुण तुमच्याकडे मिळेल आणि सत्वगुणामुळं ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञानानं मोक्ष प्राप्त होईल. असे क्रम तयार झाले. मग संताजवळ गेल्यानं एक साधू होते आणि आपले असे थोडे तर तीर्थयात्रा करायचे. एक त्यांच्याबरोबर काय त्यांचा एक मुलगा होता, पत्नी आणि ते, आणि आपलं एक काय सामान सगळं आपलं काहीतरी खांद्यावर घेण्या इतकी पडशी. कुठं जिथं थांबल तिथं शेतात असो, कुठल्या रस्त्यावर असो, थोडंसं भुकेची वेळ आली म्हणजे काहीतरी चूल मांडायची, इकडून तिकडून लाकडं गोळा करायची, काही करून खायचं आणि पुढं प्रवास करायचा. असेच एका ठिकाणी काही कुठं नाही अशा ठिकाणी थांबलेले, स्वयंपाक चालू झालेला आणि तिथं दरोडेखोरानं त्यांना गाठलं ना, चला काढा तुमच्याजवळ काय आहे ते. ते म्हणले असं करा, आम्हाला हे स्वयंपाक झालेलाच आहे, आम्हाला जेवायचंच होतं, आता आमच्याबरोबर जेवायला बसा, जेवण करा तुम्ही पण. मग त्यांना वाटलं ही एकच पुरुष आहे, ही एक स्त्री, ही एक लहान पोरगं, काय करतात? म्हणते जेवा तर जेवा. मग सगळं केलेला पदार्थ ह्यांनी खाऊन टाकला, ह्यांना काही राहिलं नाही. त्यांनी तेवढं सगळं केल्यानंतर त्यांना कबूल केल्याप्रमाणे भांडं धुवून काढलं आणि त्याच्यात असलेले त्या पडशीतले तांदूळ, डाळ, तिखट, मीठ सगळ्या पुड्या सगळं त्यांच्या हवाले केलं. हे बघा म्हणले काही राहिलं नाही, जा. आणि मग ते निघाले, सगळं घेतलं. आता म्हणले ह्याजवळ काय आहे? आणि पुढं गेल्यावर पुन्हा ह्याने हाक मारायला सुरुवात केली साधूने, ओ थांबा, ओ थांबा. म्हणले आता का हाक मारतोय हा? म्हणले काय हो? अहो म्हणले अंगठी राहिली माझ्या हातात, तुम्हाला द्यायचं सगळं दिन म्हणलं ना, अंगठी दिलीच नाही ना, एवढी अंगठी घ्या.
ते दरोडेखोर म्हणला, बळच आम्ही हान मार करून काढतो आणि हे हाक मारून देतात. तू म्हणले तुम्ही कोण आहेत? आणि हरिभक्त आम्ही. म्हणले आता असू द्या, हे तुमचा दाळदाणा तुम्हालाच घ्या, हे अंगठी घ्या आणि इथून तुम्हाला कुठं जायचं आहे तेव्हा आमचा माणूस पुढची हद्द जिथपर्यंत तुम्हाला सोडवायला येईल, तुम्हाला दुसऱ्या कोणत्या दरोडेखोरांना अडकायला नको म्हणून. कितीक भेट झाली साधूची तेवढीच. जसं नाथराय म्हणतात ना की अर्धक्षण घडता संताची संगती. जरी अर्धक्षण प्राप्त झालं तर तरी होय शांती महत्पापा. तसं आहे. म्हणून सत्वगुणाला उभा राहण्याकरता संत संगतीचीच गरज असते. संत संगतीत जितका काळ आपला जाईल तितकं सत्वगुण आपल्याजवळ उभा राहतो आणि त्याचा फायदा जर काय होत असेल तर हे दोन्ही गुण बाजूला सरकतात. दोन्ही गुण बाजूला जर गेले तर सत्वगुण आला की ज्ञानाकडे झाला. मग मात्र तो ते जे ज्ञान आहे ते परमात्मा शोधण्याकडे लावेल. कुठं आहे परमात्मा? एकदा पत्ता कळाला की कसा शोधावा लागतो, मग त्याला संत आहेतच मदतीला आणि त्याचाही सगळा तो अभ्यास सुरू झाला. म्हणून सात्विका वृत्ती एक झाले गा जन्मव्रती, सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. आता एक आहे की सत्वगुणात आपण पाहिलं मागच्या श्लोकात की सुकृत आहे, म्हणजे चांगली कर्म करायची बुद्धी तिथं असते. म्हणून काही गोष्टी कशा आहेत की जसं आता काही संस्था डोळे ऑपरेशन करण्याचे शिबिर भरवतात, दुसरे काही आणखीन कोणत्या प्रकारचं कार्य करतात. मग हे जसं काही संस्था जे कार्य करतात ते सात्विक कार्यच आहे. यांनी तसं काही सात्विक कार्य हाताशी घेतले जातील. असा जो काय आहे सत्ववृत्तीचा मनुष्य तो जन्मभर सात्विक राहण्याचं व्रत पाळेल आणि काय काय करायचं असेल ते सगळं करेल. ठराविक दानधर्म करेल, अजून काय कोणाला मदत करेल, काही करेल, पण तो जन्मभर सत्वगुण सांभाळेल. आणि दुसरा एक दाखवला त्यातला की त्याच्याकडेही सत्वगुण असेल पण त्या सत्वावर तो ज्ञान प्राप्त करून घेईल, ज्ञानानं परमात्म्याचे सानिध्य प्राप्त करील आणि मग ज्ञानी भक्त होईल. त्यांनी दाखवलं की सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. चौथी भक्ती म्हणजे ज्ञानी. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. ही ज्ञानी या भक्त सत्वगुणातूनच तिथं आला. त्याच्याजवळ पहिल्यांदा आर्तता होतीच, परमात्म्याच्या भेटीची ओढ होते, पुन्हा जिज्ञासा निर्माण झाली, कसा असेल परमात्मा, कुठं आहे, कसा मिळवावा, ही जिज्ञासा झाली. आणि अर्थार्थी म्हणजे काय आहे तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता काय काय जवळ गोळा करावं लागतं. मग सत्वगुण तर आहेच, सत्वगुण टिकवण्याकरता वैराग्य लागतं, आणखीन भक्ती लागते. हे सगळं तो काय करतो, गोळा करतो. मग त्याच्याकरता ग्रंथसंपदा आली, त्यांच्याकरता संत संगती आली, सतत त्याच्याकरता नित्याचा अभ्यास आला. ही सगळी अर्थार्थी भक्त आहे. आणि मग तो मात्र ज्ञानी हा झाला. कारण आता परमात्मा कुठे कळाला, परमात्म्याचा संबंध करण्याची सवय सुरू झाली. वृत्ती परमात्म्यापर्यंत जाऊन यायला लागली, प्रत्यगावृत्ती होऊ लागली. मग हे झालं की चतुर्थ भक्ती निर्माण झाली. आता त्याच्या ठिकाणी ज्या परमात्म्याचं स्थान आहे ते आपल्याजवळ आहे एवढं तर कळालंच, आपल्याच अंतःकरणात आहे हे कळालं, पण सर्वव्यापी आहे हेही कळालं. माझ्या अंतःकरणात आहे तसं यांचे आहे, तसं त्यांचे आहे, तसं त्यांचे आहे. आणि मनुष्य मात्रात तर आहेच आहे, पण कुठं प्राणी मात्रात सुद्धा आहे. हे कधी निर्माण झालं? सत्वगुणातली ही असलेली प्रगती. म्हणून दुसरा आहे, एक कोण दाखवला? जन्मभर व्रत करणारा. आणि दुसरा सत्वगुणातून कुठे गेला? ज्ञानी भक्ती म्हणून तो त्या ठिकाणी स्वीकार करत ज्ञानिया झालेला आहे किंवा ज्ञानोत्तर भक्ती त्याची चालू झालेली आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. आता याच्यात जे काही मागं आपल्याला 14व्या श्लोकात झालं होतं की जे काही असेल त्याच्यामध्ये मनुष्य सत्वगुणातून काय करेल तर त्याचा ऊर्ध्व गती होईल.
मागच्या 14व्या श्लोकातच आपल्याला हा विषय झाला आहे. तेच पुन्हा एकदा दाखवलं की जो सत्वगुणी असतो तो त्याची गती काय, ऊर्ध्वगती. जो रजगुणी असतो त्याचे काय, मध्यगती. आणि तमगुणी जो आहे तो अधोगती. म्हणजे गती आहे. तुम्ही आम्ही सगळेच गतिमानच आहेत. तुम्ही काही करा नाही तर न करा, केलंच जर काही केलं तर ऊर्ध्वगती आहे. करत करत काही फक्त स्वतःपुरतं लोभापुरतं करत असाल तर मध्यगती आहे. आणि जर काही नको तेच करत असाल तर अधपतन आहे. हे सगळ्यांना जायचंच आहे, त्या त्या गतीला आहे. मग गतीला जर जायचं आहे तर अधोगतीला का जायचं? म्हणजे जसं सांगतात माऊलीची एक ओवीच आहे की तुम्हाला या गावाहून त्या गावाला जायचं आहे, मग चांगल्या रस्त्याने जाणं, उगीच आडरानानं का शिरायचं? कुठंतरी दगड धोंडे काटे कुटे मोडून घेण्यापेक्षा चांगल्या रस्त्याने जावं. मग जायचंच आहे. हे सगळं आपला जन्म सगळा जर व्यवस्थित करायचा असेल तर ऊर्ध्वगतीला जावं. मध्यगती किंवा अधोगती कशाला पाहिजे हे आता परत आणखीन आपल्याला समजून देत आहेत. तैसे सत्वाचे नि नटनाचे, असने जाणे जयाचे, ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती. आता त्याच्यानंतर दाखवून दिलं की सत्वगुण आहे आणि सत्वगुणातच त्याचं जीवन सगळं त्याच आचरणात गेलेलं आहे. सत्वगुणाच्या आचरणात त्याच्याकडून जर कोणत्या प्रकारच्या ज्या क्रिया होत असतील, आपल्या ठिकाणी काय आहे की जसं एखादा नाटक असतं आणि नाटकातला आपलं जसं पात्र आहे ते ती भूमिका जो करत आहे त्या भूमिकेप्रमाणे बोलतो, तसे हातवारे करतो. आपण सुद्धा काय आहे, एक प्रकारचं नाटकच करतो आहे. जन्माला आलो आहे ते एक हे नाटकच आहे, म्हणून नटनाचे म्हटलं. मग जे काही आपल्या हातून होत आहे वास्तविक एवढा सगळा संसार करतो, शास्त्राने सांगितलं हे मिथ्या आहे. मग नाटक तरी काय, मिथ्याच आहे की. मग मिथ्या सगळं करतो हे नटनाच आहे. असा असणारा त्या काळात सत्वगुणानं जे काही त्याचं आचरण होत असेल, जन्मभर त्याप्रमाणे वागला, शेवटी त्याचं तनुत्यागी म्हणजे जेव्हा त्याचा देह पडला मग मात्र तो कुठं जाईल, तो स्वर्गात जाईल. आणि स्वर्गात जे बाकीचे आहेत यज्ञ याग करून गेलेले ते त्यांच्या पुण्याईप्रमाणे तिथं त्यांचं जीवन चाललेलं असतं स्वर्गातलं. याला तसं नाही, तुम्हाला काय पाहिजे महाराज म्हणून तिथले सगळे पुढं पुढं येतात. म्हणजेच तो तिथला एक प्रकारचा राजा होतो. याची परी रजे, जिही का जी जे मरीजे, तिही मनुष्य होईजे मृत्युलोकी. आता दुसरा दाखवला रजगुणी. रजगुणी काय करतो, संपूर्ण जीवनभर लोभाने वागतो. मग लोभ कशाचा आहे त्याला, तर संसाराचा. संसाराच्या लोभात जर त्याला मरण आलं तर पुन्हा संसारालाच यावं लागेल ना. हे घर बांधायचं, घरात सगळ्या भांडी कोंडी आणायची, कपडे गोळा करायचे, असा जो संसार आहे तो दुसऱ्या कोणत्या प्राण्याला आहे, दुसऱ्या कोणत्याच प्राण्याला नाही. त्यामुळं त्याला मनुष्य योनीतच यावं लागेल. हा संसार एक संसार करतोय तर मनुष्य योनीमध्ये येऊन पुन्हा संसार करावा लागेल. म्हणून तो परत मृत्यूलोकालाच येतो आणि इथलं जो काय असेल ते संसाराचा सगळा खटाटोप करत असतो. ते तर सुखदुःखाचे खिचिते, जेविजे एकेची ताटे, जेथ ये मरण वाटे पडिले नुठी. आता त्या ठिकाणी जो काही संसार सुरू झाला आहे तुम्ही आम्ही सगळेच त्या अनुभवाचे. निव्वळ सुख कधीच नसतं, निव्वळ दुःख कधीच नसतं. दिवसभरात सुद्धा क्षणाक्षणाला आपल्याला सुखाचा कधी अनुभव, दुःखाचा कधी अनुभव. त्याला उदाहरण दिलं की जसं काय आहे, एखादं पात्र आहे, एखादी डिश आहे, त्यात आपण जसे पोहे खातो, उपमा खातो, म्हणजे एकच वस्तू आहे का नाही ती. पण तसं नाही म्हणले मिसळीची वस्तू खातो. मग मिसळीची वस्तू जशी काय आहे की त्याच्यामध्ये काय ते बाजारात मिसळ मिळते ना, मग त्यात काय सगळं टाकलेलं आहे, त्यात उसळ केलेली आहे, त्यात चुरमुरे आहेत, त्याच्यात बाकीचं सगळं घातलं आहे. तसं हा सुखदुःखाची मिसळ करतो आणि सुखदुःखाचे भोग भोगतो. हे त्याचं सगळं
कुठं जाईपर्यंत तर मरणापर्यंत हेच चाललेलं असतं. सगळं जर काही असेल तर सुख दुःख दिवसभरात तेच आहे. आणि तयाची स्थिती तमी, जे वाढोनी निमती भोग क्षमी, ते घेती नरकभूमी मूळपत्र. आता त्याच्यानंतर जो कोणी काय आहे की याचप्रमाणे जसं आत्ता दाखवलेला आहे रजगुणाचा मनुष्य तसाच आहे, पण हा काय करतो आहे तर हा आपला जो काही चाललेला आहे जीवनमानाचा भाग, त्याच्यामध्ये जेवढे काही भोग भोगतो ते सगळे भोग प्राप्त होण्याकरता मीच फक्त त्या भोगाचा मालक असावा, इतर कोणाला ते मिळू नये म्हणून अनेक प्रकारचे काय आहे निषिद्ध कर्म करतो. हे सगळी कर्म केल्यामुळं त्याला नरकातच जावं लागतं. एकंदरीत काय आहे की मनुष्याला एक पद्धत आहे, आपल्या हिंदूमध्ये तर पद्धत आहे की गेलेल्या मनुष्याच्या पुढं कैलासवासी तरी नाव असतं, नाही तर वैकुंठवासी नाव असतं. आता हे दोन्ही नाही दिल्यानंतर नरकवासीच की, म्हणजेच ह्या सगळ्याला कोण आहे तो नरकाचा पाहुणाच आहे. नरकवासी पाहुणेर म्हणजे त्याला तिकडंच जावं लागल. म्हणून असं सांगतात की त्याला ते मूळ पत्र म्हणजे सनदच मिळाली कुठं जायचे, नरकात जायचे, कारण त्यांनी सगळे जीवनभर तमगुणाचेच व्यवहार केले. अंतःकरणातला तमगुण हटू दिला नाही. तमगुण एक असा आहे की तो एकदा नुसता राहत नाही तर वाढत वाढत जातो. अधिकाधिक तमाचं आवरण तिथे येतं आणि मग मात्र त्याचे सगळे जे काही बुद्धी मन इंद्रिये देह तमगुणाप्रमाणे वागतो. एवं वस्तूची आ सत्ता त्रिगुणासी पंडुसुता, दाविली सकारणता आघवीची. आता आपल्याला काय आहे मुख्य सूत्र सांगितलं. शरीर आहे आणि शरीरात सत्ता खरी कोणाची तर परमात्म्याचीच आहे, म्हणजे वस्तूचीच आहे. पण वस्तूची सत्ता विसरतो आपण आणि त्याच्यावर गुणाचं आवरण आलं, गुणातून ती सत्ता बाहेर पडली की त्या सत्तेला आपण व्यवहारानुकूल करतो, मग ती होते व्यावहारिक सत्ता. आणि ते व्यावहारिक सत्तेनं मग रजोगुणी तरी होतो, नाही तर तमगुणी होतो. आणि सत्वगुणी जरी असेल तरी त्याच्या ठिकाणी अजून परमात्म्याचा अनुभव जोपर्यंत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी सुद्धा आवरणच आहे. एवढंच आहे की ह्यांचं घन आवरण आहे, तो थोडासा काय आहे की त्याच्या ठिकाणी पारदर्शकता आहे, म्हणजे नुसताच भोगभाव नाही त्यागभावसुद्धा आहे. याप्रमाणे कशा प्रकारे एक एक गुण प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो, तो दुसऱ्या दोन गुणाला मागे सारून आपलं कार्य त्या अंतःकरणावर करतो, हे सगळं आत्तापर्यंत सांगितलं. आणि गुणाशिवाय व्यक्तीच नाही. कोणती मनुष्य व्यक्ती जी आहे, पुरुष असो किंवा स्त्री असो, त्याच्या ठिकाणी काय आहेच. मग जे काही असेल ते गुणात्मक भावच त्या ठिकाणी आहेत. पै वस्तू वस्तुत्वे असिके, ते आपण पे गुणा सारिखे, देखो नि कार्यविषयखे अनुकरेगा. आता वस्तू म्हणजे परमात्मा आत्मस्वरूपानं आपल्या देहाच्या ठिकाणी आलेला तो आहे तसाच आहे, तो स्वच्छ आहे. पण त्याच्यावर जर काही कोणता गुण येत असेल तर त्या गुणाप्रमाणे होतो. जसा दिवा लावलेला आहे आणि दिवा तेजस्वी चांगला आहे, पण त्याच्यावर काच घातली आणि ती काच त्या रंगाची जसे असेल, जसं जर लाल रंगाची असेल तर प्रकाश कसा पडेल बाहेर, त्या प्रकारे पडेल ना. हा लाल प्रकाश म्हणजे प्रकाशाला नाव काय आलं, लाल प्रकाश. जर काळ्या रंगाची काच बसवली तरी काळा प्रकाश पडेलच. म्हणजेच त्या प्रकाशाची शुद्धता स्वच्छता आहे चांगली, पण काचेमुळं जसं त्याच्यावर नाव येतं लाल प्रकाश, पांढरा प्रकाश, निळा प्रकाश, असे जे काही नावं येतात त्याप्रमाणे चांगली वस्तू परमात्म वस्तू आपल्या अंतःकरणात आहे. तरी अंतःकरणात गुण असल्यामुळं गुणाप्रमाणे आपण वागतो आणि त्याप्रमाणे क्रिया होतात. मग हा सत्वगुणी मनुष्य, हा रजगुणी मनुष्य, हा तमगुणी मनुष्य, अशी त्याच्यावर नावं येतात. जैसा का स्वप्नीचे नि राजे, जै परचक्र देखिजे, तै हारी जैत होई जे आपणची. आता दाखवलं आहे की राजा स्वप्नात आहे, त्याच्यावर परचक्र आलं
आता ते जे काही आहे तिथं लढाई होऊ लागली. मग त्या लढाईमध्ये त्याचं समजा तो काय पराभव झाला त्याचा किंवा जिंकला, तोच एकटा की स्वप्नात काय दुसरं काही नेलं आहे का? तो आहे तोच आहे. समजा पराभव होऊन जागा झाला तरी तो म्हणेल मी आहे तसाच आहे, आणि जय होऊन जागा झाला तरी म्हणेल मी आहे तसाच आहे. तैसे मध्योर्ध अध हे जे गुणवृत्तीभेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूचे असे. एकंदरीत पाहायला गेलं तर जो कोणी मध्यगतीला आला, जो कोणी ऊर्ध्वगतीला गेला आणि जो कोणी अधोगतीला गेला, हे गुणामुळं झालं. या सगळ्यामध्ये गुणाच्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या जीवत्वाचं पतन आहे. परमात्म्याची वस्तू आहे तशी शुद्ध आहे, त्याच्या ठिकाणी काही नाही. मग आत्मवस्तूचं प्रतिबिंब फक्त फिरतं आहे, बिंब तसं न तसंच आहे. म्हणजेच अनेक जन्मामध्ये जसं ऊर्ध्वगती दाखवली आपण, मध्यगती दाखवली, अधोगती, त्यात आत्मा जात नाही कुठं. याच सत्तेवर जे प्रकारचे आपण वासना गोळा केल्यात आणि त्याच्यात जे गुंतलेला मी पण आहे तो जातो. आहे तो आत्मा शुद्ध, तो शुद्धच आहे, त्याच्या ठिकाणी काही बदल होत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.